मोक्ष देणारे दाते कोण? तर स्वामी समर्थ महाराज. स्वामी माला मंत्राची साधना तुमच्या आयुष्यामध्ये अवलंब करू शकता. स्वामी माला मंत्र हा स्वामी समर्थ महाराजांचा माला मंत्र आहे. जसा श्री दत्त संप्रदायामध्ये दत्तमाला मंत्राचं खूप महत्व आहे. ज्या काही पौर्णिमा आहेत किंवा ज्या काही अमावस्या आहेत, अशा वेळेला खरामधलं जे काही ऊर्जेचं स्थान आहे कमकुवत होत असतं. अशा वेळेला तुम्ही ज्या काही लाकडाच्या समिधा ज्या आपण होमामध्ये अर्पण करतो, समिधा, तूप, डालडा, अन्यथा तेल असेल तर तेल, तुमच्या आर्थिक कुवतीनुसार शेणाच्या गोवऱ्या होमकुंडामध्ये रचून तुम्ही स्वामी माला मंत्राची, दत्तमाला मंत्र जसा तुम्ही उत्कंठतेने म्हणता त्याच पद्धतीने तुम्ही स्वामी माला मंत्र बेंबीच्या देठापासून म्हणणं गरजेचं आहे. कारण महाराजांचं वाक्य आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. स्वामी माला मंत्र ते शिकवतो. ही एक प्रकारची स्वामी साधना आहे. ज्यांना असं वाटतंय की बाबा हिमालयात न जाता तशा प्रकारची साधना आम्हाला घरात करायची, तर अशा वेळी पणती किंवा तुपाचा दिवा लावावा. त्याच्या समोर बसून तुम्ही हा स्वामी माला मंत्र, खूप लोकांना स्वामी यंत्र देखील माहिती नाहीये. स्वामी समर्थ महाराजांचं देखील एक यंत्र आहे. दत्त संप्रदायामध्ये श्री दत्त महाराजांची काही विशिष्ट यंत्र आहेत की ज्या यंत्राच्या स्थापनेने दुःखाला लढण्याची ताकद तुमच्यामध्ये येते. स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज वेळोवेळी पदोपदी तुमच्या सोबत उपस्थित असतात. याची सगळ्यात महत्वपूर्ण अनुभूती म्हणाल तर प्रवास करून, जो काही घरातना तुम्ही सकाळी निघता, संध्याकाळी दगदगीतून ट्रेन मधून म्हणा तर एसट्यान मधून म्हणा प्रवास करून घरी येता, सुखरूप घरी पोचणं, ही देखील एक स्वामी अनुभूती आहे. रोजच्या रोज मठात जाणं इम्पॉर्टंट नाही, तुम्ही नामस्मरणात राहणं गरजेचं आहे. वाड वडील कायम सांगत असतात की रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी केस मोकळी सोडायची नाही, केस ओली ठेवू नयेत, गजरा मोठ्या प्रमाणात माळून कुठेही जाऊ नये. लोकांना कायम तुमचं दुःख बघायला आवडतं. तुम्ही सुखामध्ये जे आहात ना, ते फक्त तुम्ही तुमच्या चौकटीत, तुमचे आई वडील, तुमचा भाऊ बहीण आणि तुमची बायको. पण तुम्ही फाटकी चप्पल घातली ना, हे तुम्ही सोशल मीडियावर दाखवा, तर लोकांना तुम्ही दुःखी आहात हे बघणं म्हणजे लोकांचा आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला जर कुलदेवता माहित नसेल तर त्या व्यक्तीने तुळजाभवानीचं नाव, अखंड महाराष्ट्राची कुलस्वामी, तुळजाभवानीचं नाव पाठवलं तरीही चालतं. तुम्ही महाराजांसमोर चिठ्ठ्या टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे. होकाराची, नकाराची. डोळे बंद करायचे, 5 मिनिटं स्मरण करायचं. जी चिठ्ठी तुम्ही उचलाल डोळे बंद करून, ते महाराजांचं उत्तर असेल. दैव नाही हे बोलून चालणार नाही. कारण ज्या ज्यावेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, ज्या ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी डॉक्टरकडे जाता, तेव्हा काही गोष्टी डॉक्टरांच्या हातात नसतात. पण अशा वेळेला डॉक्टर देखील म्हणतात की आता सगळं वर्षाच्या हातात आहे. बरोबर आहे. असं म्हणणारा डॉक्टर देखील त्या धन्वंतरी देवाची उपासना करूनच वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी प्रदान करतो.